नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी अंडी इथे बॉईल करून घेतले आहेत. अंडी थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करू. इथे मी एक कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला उभा पातळ असा कापायचा आहे. अशा प्रकारे उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपला कांदा चिरून झाला आहे. आता आपल्याला मसाल्यासाठी सुकं खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी किसून. नंतर थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते कढई गरम व्हायला ठेवली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून चांगलासा लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये 1 ते 2 पाकळ्या मी लसूण टाकले आहे. कांदा आपला थोडासा आता मऊ झाला आहे. थोडंसं तेल घालायचं आहे कांदा भाजताना. आता मी याच्यामध्ये सुकं खोबरं घातलं आहे. सुकं खोबरं पण त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आता आपल्याला त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. थोडंसंच घालायचं आहे, जास्त नाही. आता आपला हा कांदा, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं भाजून झालं आहे. आता आपल्याला मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यायचं आहे. मी मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे. थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलंसं बारीक वाटून घ्यायचं. अशा प्रकारे चांगली पेस्ट झाली पाहिजे. आता आपण फोडणीसाठी कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये कढीपत्ता घातला आहे, लसूण घालायचे आहे आणि कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं.
आता आपल्याला याच्यामध्ये लाल मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे, धणेपूड घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा आहे. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे. हा मसालासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे मसाल्याचंच पाणी आहे, ते मी घातलं आहे. आता ह्या मसाल्याला थोडंसं उकळी आल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये अंडी घालायची आहेत. अंड्यांना असं चीर देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच अंडी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालायची आहेत. अशा प्रकारे सर्व अंड्यांना मी चीर देऊन घेतले आणि अंडी त्याच्यामध्ये घातली आहेत. तर आपल्याला अंडी ही 5 ते 6 मिनटं आपल्याला चांगले मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहेत. तर वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. छान सुंदर असा आपल्या मसाल्याला कलर आला आहे. अशा प्रकारे आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.